Hello, this is the My Artifact episode number 684. आजची तारीख आहे 17 जानेवारी 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11. आज मी काफी डिप्रेस, टेंशन आणि बहुत शिवा खाल्ला राव. वेल ॲक्च्युली मी या जॉबमध्ये म्हणजे कोणतीही गोष्ट जर आपण हार्ट अँड सोल लावून खूप मेहनत करून जर त्याला आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत असेल आणि जेव्हा ते काम झाल्यानंतर सुद्धा पण आपल्याला शिवा देत असेल, सो किती किती हे येते. म्हणजे बघ, कधी कधी नाही का आपली जी क्वालिटी आहे ना हे दुसऱ्यांवरून रेप्रेझेंट होते ना. मी अशा प्रकारचा जॉब करून आलो ज्याच्यामध्ये माझी क्वालिटी आहे ना हे दुसऱ्यांमधून रेप्रेझेंट होते. म्हणजे म्हणजे कसं आहे, मी आणि हे डी पॉइंटचे लोक, आता मी सांगीन हे डी पॉइंटचे लोक काम करेन, मी सांगितलं तरी हे लोक डी पॉइंटचे लोक काम नाही करत आहे. तर दॅट्स मेक्स माझा एक प्रकारे जो रिझल्ट आहे तो बॅड येत आहे. वाय? कारण माझे जे टीममधले जे मेंबर्स आहेत ते प्रॉपरली काम करत नाही आहे. त्यामुळे मला ॲज अ सुपरवायझर मला शिवा खावा लागत आहे. सो मी काफी याच्यामध्येच खूप जास्त टेन्शनमध्ये येऊन जातो. सकाळी मी ॲटलिस्ट जेव्हा 12 वाजता तर इतकं हे झालो का रडायलाच लागलो राव. या काफी अलोन एकटा फील करून राहिलो होतो. पण या जॉबमध्ये कसं आहे का मी दिवसभर करीब 8 घंटे माझ्यासोबत जे काही होते ना इट्स कम्प्लिटली म्हणजे असं मला या आर्टिफॅक्टमध्ये रेकॉर्ड करू शकत नाही वाटत. वाय? कारण मला या लोकांबद्दल, हा ठेकेदार आणि या जॉबबद्दल अजून जास्त डिस्क्रिप्शन या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मला इन्क्लूड करू नाही वाटत. वाय? कारण वाईट लोकांचा खूप मला फक्त एवढं सांगायचं आहे का माझ्यासोबत जॉबमध्ये खूप वाईट पद्धतीने रिस्पॉन्स होतो. ओके, ठीक आहे. बट त्याच्यानंतर मी घरी आल्यानंतर कसं मी एकटा राहतो राव. आणि माझ्या या जखमेवर त्याला कोणी मलमपट्टी लावण्यासाठी त्याला कोणीच नाही राहत. मी एकटाच राहतो. हार्डली इंटरनेट, यूट्यूब, व्हॉट्सॲप, मूवीज वगैरे पाहिल्यानंतर काय करणार आहे राव. एक लिव्हिंग बॉडी राहते ना, म्हणजे एखादी मित्र किंवा आई वडील कसं एक प्रकारे आपल्याला टोचून तर बोलतात पण ते कसं आपले असतात राव. त्यामुळे त्यांना त्यांची गोष्ट आपल्याला कधी वाईट वाटत नाही. आणि आपलेच लोक स्वतःच्या याच्यावर काही ना काहीतरी मलम लावण्याचा प्रयत्न करतात. दुपारी 12 वाजता मला जे फिलिंग्स आली होती, मला नाही का कोणाला तरी सांगूशं वाटलं होतं. कारण आतमध्ये खूप काही दडपून होतं राव. बहुत काही मला खूप सांगायचं होतं. बट मी स्वतःला कंट्रोल केलं आणि तेव्हाच असं वाटलं कसं पळून जाऊ. बट पळून जाणं हे आपली गोष्ट नाही राव. जर आपल्याला फिल्म मेकर बनायचं आहे, आपल्याला पुढे आपल्या लाईफमध्ये काही ना काहीतरी बेटर बिकम अमेझिंग बनवायचं आहे ना, तर बेटर आहे आपल्याला पळावं नाही लागेल. आपल्याला या गोष्टीतून शिकावं लागेल का कोणत्या गोष्टी चांगल्या आहे, कोणत्या गोष्टी वाईट आहे. त्यातून आपल्याला अंडरस्टँड व्हावं लागेल. आता बघ, आता तू ज्याप्रमाणे ज्या लोकांसोबत काम करून राहिला आहे हे एक प्रकारे कसं नेट प्रॅक्टिस आहे. जेव्हा तू मूवी बनवशील तर हे का तू स्वतः बनवशील नाही. हे कसं तुझ्या टीम मेंबर्सला मिळून हे सगळं काम करावं लागेल ना, तुला तुझ्या टीम मेंबर्सला. त्याचप्रमाणे ही एक नेट प्रॅक्टिस आहे. आणि बस या नेट प्रॅक्टिसमध्ये हे जे महिने सुरू आहे ना, एक प्रकारे खूप खतरनाक बॉलर सुरू आहे आपल्या लाईफ. खतरनाक ओव्हर सुरू आहे ज्याचे बॉल आपल्याला बहुत खाऊन राहिलो आहे आपण त्याचे बॉल. सो अशा प्रकारे समजून बस
करत जाणार आहोत. कशाला जास्त टेन्शन वगैरे घ्यायची गरज नाही, पळून जायची काही गरज नाही. आपल्याला जे काही जॉबमध्ये होत आहे जस्ट होऊ दे. चांगलं वाईट आपण नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. जर ते वाईट होत असेल तरीही आपण गिवअप नाही करायचं. या बस चिटकून राहायचं आणि बिलकुल हालायचं नाही. स्टेबल उभं राहा बस, बाकी काय. आपल्यासोबत दिवसभरात जे होते ते होते. आपण याला काही चेंजेस नाही करू शकत. बट या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आपण खूप काही स्वतःबद्दल जाणून घेऊ शकतो. आता मी ते बिग बँग थेरी कुणाल नायरचा इंटरव्ह्यू बघितला आणि याच्यामध्ये एक प्रकारे कळलं की जरीही कोणती गोष्ट छोटी जरी असेल, कारण जसं आपल्याला वाटते का बिग बँग थेरी एक छोटी गोष्ट आहे, एक टीव्ही सिरीज आहे, बट त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी आहे राव. जर कोणता पर्सन कोणत्या थिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असेल, कोणत्या प्लेसमध्ये किंवा कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जर इन्व्हॉल्व्ह होत असेल, जरी ते इन्स्टिट्यूट खूप जास्त पॉप्युलॅरिटी वगैरे नाही आहे, तरीही तिथल्या लोकांना, म्हणजे जे लोक त्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करत आहेत त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा त्यांच्यावर खूप जास्त इम्पॅक्ट पडतो. यामुळे आपल्याला शिकून घ्यावं लागेल का कोणती गोष्ट छोटी नसते, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकण्यासाठी असते आणि याच्यातूनच आपल्याला शिकायला पाहिजे. काही मनावर नको घेऊ आणि बस चालत राहा. So this is the Maya Artifact episode number 684. Right now we are at Khapargada, Maharashtra. Thank you. Hello, this is the Maya Artifact episode number 685. आजची तारीख आहे 18 जानेवारी 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10 वाजले आहे. आजचा दिवस कसा होता आहे. आज आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये काहीतरी युनिक सांगण्याचा मी आज निर्णय केला. म्हणजे एव्हरीडे लाईफमध्ये काही ना काहीतरी तर नवीन होतच राहते, चांगलं वाईट वगैरे. म्हणजे नॉर्मल थिंग्स तर बिलकुल होतच राहते, त्याला रोज रोज एक्सप्लेन करून काही फायदा नाही. बट जे युनिक थिंग आहे, जे विचार आहे, ते जर आपण एक्सप्लेन केले तर या आर्टिफॅक्टची व्हॅल्यू अजून वाढू शकते. या सो आज नॉर्मल डे. आज युनिक काय राव. पहिले एक बार नॉर्मल डे सांगून देतो का. आज सकाळी उठलो 6:30 वाजता, ड्युटीवर गेलो 8 वाजता, नंतर संध्याकाळी आलो 5 वाजता. ड्युटीवरून आल्यानंतर काय झालं की मी तो पिक्चर बघितला, कंचन एक नावाचा साऊथचा मूवी आहे. साऊथची स्टोरी आहे ना, बहुत माहोल राहते, बहुतच माहोल साला. तो कंचन इतका माहोल मूवी होता, पुनर्जन्म. म्हणजे मला साऊथ बद्दल हेट का आहे. फर्स्ट ऑफ ऑल त्यांची ॲक्शन. जेव्हा ते हिरो ॲक्शन करते ना, इतकं बेकार वाटते राव, इतकं बहुतच. ते साऊथले ॲक्शन तर बहुतच बेकार. बट त्याच्यामध्ये जे कास्टिंग पण आहे ते पण बहुत बेकार. जे हिरोची चॉईस आहे ना ते पण बहुत बेकार. ते मिशी असलेले, दाढी वगैरे. साऊथ मधलं पाहण्यालायक असते त्यांची फिल्मची स्टोरी, कन्सेप्ट. सच अमेझिंग, बहुतच अमेझिंग असते. आणि नंतर हिरोईन, साऊथ मधल्या ज्या काही हिरोईन असतील, कम्प्लिटली गॉर्जियस मॅन, रिअली. बट जे फिल्मचे जे आहे ना
स्टोरी ते इतकी माहोल असते का बहुत, आणि बहुत युनिक असते. आणि प्रत्येक स्टोरी म्हणजे साऊथमधल्या ज्या फिल्मच्या स्टोरी आहेत ना, प्रत्येक स्टोरी एक प्रकारे डिफरंट कॅरेक्टर किंवा डिफरंट लिंक सोबत रिलेट करते. जस्ट लाईक आता बॉलिवूडमध्ये का नेहमीच लव्ह रिलेशनशिप देन वगैरे, रिलेशनशिपमध्ये का होते का नाही वगैरे वगैरे, सेम सेम कन्सेप्ट. म्हणजे जस्ट लाईक नाही का मी म्हणजे बॉलिवूड मूवी कसं असा ट्रेलर जरी पाहिला ना तरी कळून जाते राव का फिल्ममध्ये काय आहे. बस बाकीचं काय, फक्त असा मसाला वसाला टाकून देते आणि बस झालं. पण साऊथमध्ये ट्रेलर पाहून तर कधी लक्षात नाही येत, बिलकुलच नाही. साला इतकं भयानक असते का बहुतच जास्त. म्हणजे आपल्याला कळत पण नाही का या पद्धतीने पण ते स्टोरी अशा प्रकारे ट्विस्ट करतात. सो इट्स रिअली अमेझिंग. आणि सर्वात बॅड थिंग काय का मी साऊथचे मूवी पाहिलेच ना अजूनपर्यंत, बहुत कमी पाहिले. माझे मित्र वगैरे पाहतात म्हणा, लाईक विशाल वगैरे सगळेजण पाहतात, सूरज वगैरे. माझ्यापाशी होते राव, मी डिलीट केले. 60 GB माझ्यापाशी साऊथचं पूर्ण कलेक्शन होतं. त्याच्यामध्ये बहुत ऑसम मूवी होते, मला ते पाहायला पाहिजे होते इन हिंदी, बट मी ते नाही पाहिले. काही काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. विशाल किंवा सूरजकडून नेक्स्ट टाइम जेव्हा मी वर्धेला जाईन तेव्हा मी घेऊन घेईन, काही प्रॉब्लेम नाही. आणि समजा जर ते नाही भेटले तर आपल्याशी इंटरनेट ह्यासाठी आहे. इंटरनेट आहे बा, सुरू करून द्यायचं डाउनलोड, भका 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 तर डाउनलोड होते सगळं काही. या इंटरनेट या डाउनलोड्स मी करीब काल संध्याकाळपासून मी डाउनलोडला लावलं विंडोज 10 अपडेटिंगसाठी. तर आज कुठे ते कम्प्लीट झालं, करीब 8 वाजता वगैरे कम्प्लीट झालं, 9 वाजता कम्प्लीट झालं. 9 वाजता कम्प्लीट झाल्यानंतर मग मी इन्स्टॉल करायला लागलो. तर करीब 23% खूप चांगल्यानं झालं. आणि त्याच्यानंतर ते मधातच अटकला आणि ते पुढंच नाही गेला. आणि देन एरर आला लिहून साला. आणि त्याच्यानंतर पुन्हा रेट्री करण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा स्टार्टिंग पासून डाउनलोड व्हायला लागलं. मला भोकात गेली म्हणलं ती अपडेट. आता बस फक्त हे, कारण पहा ना काल संध्याकाळपासून तर आजपर्यंत विचार करणं मी किती सारे मूवीज वगैरे आतापर्यंत डाउनलोड केले असते, राईट. चांगले जसं आहे तसं. तर मी आता अपडेट वगैरे नाही, बस इथे डाउनलोडलाच लावलं मूवीज वगैरे जे काही आपले पेंडिंग डाउनलोड्स होते ते. आणि या घरी आलो आणि कसं थोडंसं स्ट्रेस वगैरे होतो आणि थकून होतो. तो पिक्चर बघितला कंचन, रिअली नाईस. त्याच्यानंतर माझ्यापाशी काही पाहण्यालायक वगैरे काही होतच नाही. म्हणजे होतं म्हणजे आहे रे, यूट्यूब आहे, एवढं सारं 1 TB हार्ड डिस्क आहे, लागेल तेवढी मूवीज आहे. बट मला वाटलं का चला आज व्हिडिओज पाहू म्हणलं आपल्यासोबत जे म्हणजे जेव्हा मी वर्धेला होतो तेव्हा मी सगळे मोमेंट वगैरे एन्जॉय करत होतो वन मॅन टीम सोबत. ते मोमेंट आम्ही कसं व्हिडिओमध्ये वगैरे रेकॉर्ड केले होते, तर तुम्हाला तेच पाहत होतो. इथे प्रोजेक्टर आलं, प्रोजेक्टर थ्रू रिअली नाईस, खूप चांगलं वाटलं राव. आणि आय एम जस्ट काइंड ऑफ लाईक वॉन्ट दिस मुवमेंट. एक प्रकारे कसं आवडते यार तशा प्रकारे मुवमेंटमध्ये पुन्हा जगणं. बट एक प्रकारे कसं थोडंसं हे पण येते कसाला आपण आता ते दिवस पुन्हा वापस नाही येऊ शकत. बट तरी या दिवसाच्या मागे आपण काही ना काहीतरी अमेझिंग करू शकतो. जरी आपण जॉबवर आहे आणि आपल्याला टाईम भेटत नाही, पण जरी जसा टाईम भेटला तसा एक दिवस आपल्या स्वतःसाठी, आपल्या मित्रांसोबत, कारण त्या मित्रांसोबत राहून आपल्याला खूप खुश येते. सो आय जस्ट डू इट. आणि यासाठी मी काही कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. वेळ, टाईम, पैसा, जे काय आहे ते. बस आज काही सांगायचं वगैरे काय आहे नाही, बस या. सो इज इट. या अजून एक गोष्ट सांगायची आहे.
वेल, मामाजी पासून खूप काही शिकण्यालायक आहे. मी ऑलरेडी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मामाजी बद्दल सांगितलं आहे का हाऊ ही इज अ सो ग्रेट पर्सन अँड ऑल दॅट. बट अजून एक पर्सन आहे ज्याच्याकडून पण मला शिकण्यासाठी भेटते राव. या संजय गौतम, या आमचा साईट इन्चार्ज. एक प्रकारे हा असा कॅरेक्टर आहे, याला नाही का ॲक्शन घ्यायची असेल ना, बरोबर प्रॉपर पद्धतीनं सगळं जाणून घेऊन ॲक्शन घेतोय. म्हणजे ही इज अ काइंड ऑफ लाईक अ एक्सपिरियन्स पर्सन. या खूप एक्सपिरियन्स आहे बरं तो. म्हणजे त्याला माहीत आहे का कोणाकडून कसं काम करायचं, कोणासोबत मोठ्याने बोलायचं, स्वतःचं काम करायचं आहे. जरी सगळेजण नाही म्हणत असेल तरी ते काम करून घ्यायचं. चला मानलं राव यार गौतमला. म्हणजे वेल, कॉम्पिटिशन वगैरे असं काय आहे नाही राव. म्हणजे बट ही इज माय इन्चार्ज. आणि जेव्हा तो येतो, हे बघ एक सिम्पल्स एक्झाम्पल घेतो ना. आज दुपारी कसं मी जेवण करून ड्युटीवर गेलो आणि त्याच्यानंतर कसं मला ते टेकअप ट्रॉलीचं काम करायचं होतं. गौतमने पण सांगितलं का दुपारी माणसं घेऊन ये. तर मी करीब 1:30 वाजता गेलो. मला 2 वाजेपर्यंत तर काही मीच जास्त एफर्ट नाही घेतला, कारण 2 वाजेपर्यंत वगैरे हे लोक काही उठणार नाहीच आहे म्हणलं. 2 वाजले. त्याच्यानंतर मी प्रकाश भाऊ आणि नंतर चौधरीला वगैरे उठवण्याचा प्रयत्न केला. चला बा म्हणलं काम करायला. ते आळस करू लागले इकडे तिकडे. मग खूप प्रयत्न केल्यानंतर मग चौधरी वगैरे आला. मग सगळ्यांना माणसाला रेडी केलं. तर तेवढ्यातच गौतमचा फोन आला का फिटर वगैरे आहे का म्हणे. तर प्रवीण भाऊ अजून मग फिटर वगैरे नाही आला. तर जोपर्यंत फिटर नाहीये तोपर्यंत आम्ही कसं काय काम करायचं. बस बसून राहिले पुन्हा वर्कर लोक. चला आता फिटर नाहीये तर त्यामुळे मग मी बावणेला फोन लावला. तो म्हणे ओके ठीक आहे म्हणे. तो आला 2:30 वाजता. आल्यानंतर मग मला आता कामाला लागतो म्हणला. तर अचानक खोरगडेचा फोन आला आणि तो म्हणाला का D2चं काम करायचं आहे, आम्हाला माल घ्यायचा आहे, तर D2चं काम नका करू, जे टेकअप ट्रॉलीचं काम नका करू. बट मी पुन्हा जास्त टेन्शनमध्ये आलो. मग मी गौतमला फोन केला बट त्यांनी काही फोन उचलला नाही. मग इन द एंड त्यांनी फोन उचलला. म्हणलं की ठीक आहे मी येऊन राहिलो म्हणे. जसे गौतम आले, आल्याबरोबर गौतम म्हणलं चलो म्हणे सामान लेलो बोले. मग प्रवीण भाऊने म्हणे खोरगडे नाही म्हणलं तू सामान तर घे म्हणे, तू सामान लेलो बोले मैं खोरगडे से बात करता बोले. तर भका ते सामान घेतलं त्यांनी, पट्टापट सामान घेतलं. गौतमने खोरगडेला फोन पण लावला. म्हणलं की तुम 4-12 में ले लो बोले पूरा माल, जो जितना चाहिए उतना, अभी हमको काम करने दो. तर खोरगडे पण चूप, हेल्पर लोक फिटर लोक पण चूप, आणि कामाला एकदम फटाफट काम सुरू झालं. साला म्हणलं मी तेव्हापासून प्रयत्न करून राहिलो तर एक जण सुद्धा तयार व्हायला तयार नाही, म्हणजे काम करायला तयार नाही. तर मी स्वतःलाच एक प्रकारे डाऊट मध्ये आलं का त्याच्यामध्ये काय जे माझ्यामध्ये नाही आहे. या एक प्रकारे चांगलं रिझल्ट शोधण्याचा मी प्रयत्न केला. तेव्हा मला कळलं की माझ्यामध्ये एक्सपिरियन्स कमी आहे. या एक कॅरेक्टर असते, म्हणजे एक प्रकारे इम्प्रेशन असते का जसा तो बंदा समोर येते ना तशी आपली हवा एकदम टाईट होऊन जाते आणि बस त्यांनी जे म्हणलं आपण ते करायला लागतो. बिलकुल तशाच प्रकारचं वातावरण क्रिएट करून राहिला होता गौतम. बट माझ्यामुळे ते काही तसं होऊन नाही राहिलं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय, प्रॉब्लेम आहे तर मी मच मोर टाइम स्पेंड करत आहे या लोकांसोबत, या वर्कर लोकांसोबत. तर यामुळे काय होत आहे की एक प्रकारे रिलेशनशिप बिटवीन तयार झाली आहे. त्यामुळे रिलेशन बिटवीन असं होत आहे की माझ्या शब्दाला व्हॅल्यू नाही. वाय? कारण हा काहीच करू शकत नाही, ना हाफ डे लावू शकत, ना काही, ना उठी उरू शकत, काही नाही. हे कसं फक्त या लोकांना एकदम
कळून चुकलाय. त्यामुळे मी कितीही म्हणेन तरी ते बहाणे लावत. तर मी नाही का प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मोठं फेअर सोल्युशन पाहतो. काम करायचं असन तर फिटर लोक प्लस परमिट आणि सिस्टीम, जर या 3 गोष्टी भेटत असेल तर आम्ही काम करतो. अदरवाईज नो. तर या साऱ्या गोष्टी लक्षात घेतल्यावर कळलं की गौतम पण एक असा कॅरेक्टर आहे. आणि नॉट इवन आज सुद्धा, जेव्हा करीब पैशाची म्हणजे नोटबंदी झाली होती तेव्हा त्याला पैसे वगैरे कुठेच भेटत नव्हते. एटीएम मध्ये जसे पैसे टाकले तसे एकदम भरकनच खतम होऊन जायचे. एक वेळेस नाही का मी एटीएम मधून पैसे काढत होतो, खूप मोठी लाईन होती, गौतम पण होते सोबत. तर गौतमनी एक प्रकारे कसं पैसे खतम झाले तर सगळेजण चालले गेले, बट गौतम थांबलेला. मग मी म्हणलं की पैसे खत्म हो गए. तो बोले अभी टाइम हो गया, बोले नए पैसे आने के लिए 15-20 मिनट रुक जा, जब व्हॅन आएगी तो पैसे डाल देंगे और निकाल लेना. पण मला घरी जायची खूप घाई होती. तर मी काही गौतमचं ऐकलं नाही आणि सीधा निघून गेलो घरी. नंतर त्याच्यानंतर मला पैसे तर काढायचे होते, थोडेसे हातपाय वगैरे धुतले आणि पुन्हा गेलो. तर तेव्हा कळलं की जेव्हा मी गेलो म्हणजे 6:30 वाजता, बिलकुल त्याच्या 6:40लाच गाडी आली आणि पैसे भरले. या आणि समजा जर मी 10 मिनिट थांबलो असतो, 10 किंवा 15 मिनिट, तर मला पैसे तेव्हाच भेटले असते. थोडस गौतमचं जर ऐकलं असतं तर म्हणजे त्याच्यामुळे कळते की तो एक प्रकारे स्मार्ट वर्क करते, एकदम प्रॉपर वर्क करते, का ज्याच्यामुळे बिलकुल राईट मोमेंटवर टार्गेट हिट करतो. राईट मोमेंटवर म्हणजे जसं लाईक गरम गरम ताव्यावर तो हातोडी मारतो, त्यामुळे तो तावा तुटतो. आणि मी कितीही करण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या याने काही शेट उपडलं नाही. त्यामुळे मला नाही का माझ्या लाईफमध्ये अशी जे पर्सन आहे, या पर्सन पासून मला शिकायचं आहे. जरी हे पर्सन यांच्या लाईफमध्ये यांना का करायचं आहे का नाही करायचं आहे, आय डोंट नो, आय डोंट केअर. पण प्रत्येक पर्सन एक एक्सपिरियन्स असतो, त्याच्या मागे एक बॅक स्टोरी असते. आणि गौतमची पण मला काही बॅक स्टोरी वगैरे काय अशी काही ऐकायची नाही, बट त्याच्याकडून मग आपल्याला शिकून घ्यायचं आहे. या तो बंदा कसा आहे राव. तो जसा आला 10 मिनिटात काम सुरू झालं आणि मी 1.5 घंट्यापासून प्रयत्न करून आलो तर माझ्याने काहीच झालं नाही. विचार कर बरं किती एम्बॅरेस फील होत असेल. मला बहुत एम्बॅरेस फील झालं. गौतमच्या मनात म्हणजे जस्ट लाईक गौतमला शिवा देऊ म्हणलं तर कोणत्या कारणाने देऊ. तो तर प्रत्येक गोष्टीमध्ये राईट आहे आणि आपण प्रत्येक गोष्टीमध्ये रॉंग ठरवून राहिलो आहे. या सो हाच एक फंडा आहे जे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. मामाजी पण इट्स रिअली ग्रेट. त्यांचा ॲटिट्यूड पहा, म्हणजे ही जस्ट लाईक एक प्रकारे मोठा माणूस किंवा साहेब प्रमाणे वागते. एक प्रकारे सिक्युरिटीचे हेड ऑफ डिपार्टमेंटचे इन्चार्ज मिस्टर दीपचंद तोरकुडे, एक प्रकारे कसं त्यांचं ॲटिट्यूड आहे, त्यांचं जे बोलणं आहे, राहणीमान आहे, त्यांचा युनिफॉर्म आहे, तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याला कोणी म्हणणारच नाही का हा असा काही फडतूस व्यक्ती आहे. बिलकुलच नाही. अरे त्यांच्यासोबत जरी राहिलं ना, त्यांच्या गाडीवर म्हणजे घुमलं ना, एक प्रकारे आपण प्राऊड फील करतो. हे सगळेजण एकदम जय हिंद सर. या मी आजपर्यंत खूप DY पाहिले, CHPची DY, टर्बाईन, व्हेकल किंवा D पॉइंट. एक असे DY म्हणजे एक प्रकारे हेड ऑफ डिपार्टमेंट. तर त्यांची डिपार्टमेंट कसं एकदम असेच, त्यांना काही रिस्पेक्ट नाही, काही नाही, बस असे फडतूस गाडी घेऊन येते, फडतूसचे कपडे घालते, वाटत पण नाही कधी DY आहे म्हणून. बट मामाजीकडे पाहिल्यानंतर वाटते ना या बंद्यामध्ये काही ना काहीतरी.
आपल्या लाईफला बिकम बेटर आणि बिकम अमेझिंग करण्यासाठी या पर्सनची खूप जास्त गरज आहे. म्हणजे या पर्सनच्या क्वालिटी, ते लोक कसे वागतात, कसे जगतात, या ऑल दीज काइंड ऑफ स्टफ आर रिअली रिअली इम्पॉर्टंट. सो ह्या साऱ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे आणि याच्यापासून काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. आपण चुका करतो, या चुकापासून शिकलं पाहिजे. बार बार चुका करून त्याच चुका रिपीट करणं हे एक भयाड माणसाचं काम आहे. आपण एक भयाड पुरुष नाही आहे हे आपल्याला माहीत आहे आणि आपण प्रत्येक गोष्ट करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करून राहिलो आहे. बट एक प्रकारे स्मार्ट वर्क करणं पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. जरी हे पर्सन जरी हे पर्सन खूप स्मार्ट असले, खूप टेक्निकल असले आणि खूप एक्सपिरियन्स जरी असले ना, तरी असं फील नको करू का एक प्रकारे कॉम्पिटिशन आहे. नो नो नो, तुझी लाईन अलग आहे आणि या तुझी लाईन, तुझी डेस्टिनी अलग आहे आणि या साऱ्या तुझ्या डेस्टिनी अचीव करण्यासाठी काही गोष्टीची गरज असते. साहस, धाडस, कॉन्फिडन्स, विश्वास, या साऱ्या गोष्टी नाही का एकाएकी येत नाही. याला कसं कमवावं लागते, चुका करावं लागते, तेव्हा आपल्याला शिकते का याने राईट होते, असं केल्याने रॉंग होते. जर या गोष्टी समजून घेतल्या ना, तर तू एक वन ऑफ द ग्रेटेस्ट अमेझिंग फिल्म मेकर आहे असं मला वाटते. झोप लागून राहिलेलं. झोप म्हणजे कसं 10-10:30 वगैरे वाजले का बस झोप लागून जाते आणि पूर्ण एक्झॉस्ट होऊन जाते. तरी जसं आहे तसं. So this is the My Artifact episode number 685. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.